हॅलो. चार दिन क्वार्टर सेमीफायनलचा हा सामना आणि अर्थातच एकच काढला ना रोशन. रोशन आता एकच रन गेला ना रोशन. चला विनायक आणि सिद्धांत यावेळेस आता मात्र चेंडू तडम्यांच्या क्षेत्रामध्ये बिरकावून लावलाय. येतोय तो चार 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 चौका. एक कॅश प्राइज आलेलं आहे प्रत्येक विकेट मागे. मात्र महेंद्र संभाजी कांबळे यांच्याकडून प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. पाहूया संधीचं सोनं करतो का. आणि 4 धावा येत आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचे लाईव्ह वाले दादा अर्थातच ASC लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक चौकार किंवा हॅट्रिक षटकाराला किंवा हॅट्रिक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आले. बघा लाईव्ह वाले दादा देखील कॅश प्राइज लावत आहेत. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू खाली रोशन येतोय. झेल होता झेल सुटला जातोय.
चला धावसंख्या झाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चला आणखीन एक कॅश प्राइज आलेलं आहे. जर एकाच ओव्हरला 2 विकेट घेतले तर बाळा कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला अजून एक सोयीचा चेंडू आलाय. व्हाईट बॉल. 4 चेंडू आणि 11 धावा. बॅटीची कडा आणि मात्र चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅन आणि फाईन लेगच्या डोक्यावरनं जातोय तो. येतोय तो. 4 चौका. मा रे शा पार. सिद्धांतला षटकारासाठी पारितोषिक आलेलं 100 रुपयाचं. थँक्यू सो मच आणि आभार बाळा कांबळे यांचं. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. सुनील कांबळे. आणखीन एक षटकार मारला तर बाळा कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. आणि यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बिरकावून लावलाय. सीमा रेषा पार. षटकार. तर आणि यावेळेस त्रिफळाची हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक जर घेतली तर बाळा कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या माऊलीचा उद उद आणि सुंदर असं गीत मात्र या ठिकाणी आपल्याला आई माऊलीचं. चला फलंदाजाचं नाव सांगायचंय. मयांक.
चला तर एक विकेट गेलेला आहे, अजून 2 विकेट जातात का पाहायचं. हॅट्रिकची संधी आणि 200 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे हॅट्रिक साठी, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळेल का. अनिल कांबळे यावेळेस आणि क्या बात आहे, विकेटचं पतन. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे आणि या संधीचं सोनं करतो का गोलंदाज अनिल कांबळे डीजे. चार चेंडू 31 धावा. पाहूया हॅट्रिकची संधी आहे आणि सुनील कांबळे गोलंदाजी मार्क वरती, आणि जर हॅट्रिक घेतली तर 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुधीर कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं हॅट्रिक साठी. आणि पहा हॅट्रिक मात्र झाली नाही, परंतु सुधीर कांबळे यांचे 500 रुपये वाचलेले आहेत. धन्यवाद. चला आणखीन एक 2 विकेटचं पारितोषिक आलेलं आहे, अर्थातच सुनील कांबळे यांना महेंद्र संभाजी कांबळे यांच्याकडून. चला आज पैशांचा मात्र पाऊस या ठिकाणी पडला जातोय. पाहूया धावबाद होतोय का, आणि त्या ठिकाणी धावबाद, विकेटचं पतन डीजे. त्या ठिकाणी मात्र देण्यात आले ते अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाला. चला घाई करायची, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अर्थातच विकास संघ कुर्तडे या संघाला विनंती असेल की लवकर यायचंय, घाई करायचे आणि क्षेत्ररक्षण लावायचंय. जरा पळत या, सर्वांना विनंती असेल, धावत यायचंय. चला आणखीन एक सुवर्ण संधी बघा फलंदाजाला आलेली आहे. जर एका ओव्हर मध्ये 15 रन मारले तर बाळा कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला 12 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान आहे. विनायक आहे आणि एक सिद्धांत आहे ना. चला 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज सिद्धांत
यावेळेस मोठा फटका पाहूया झेल होतो का आणि चेंडू अडवला गेलाय. चला 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. तर यावेळेस डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि 2 धावा. आणि आता मात्र चला येतोय तो खणखणीत चौकार. पुन्हा एकदा बॅटीची कडा. त्या ठिकाणी झेल होता, झेल सुटला जातोय आणि एकेरी धावेतच समाधान मानावं लागतंय अनिलला. तर धावसंख्या झाली ती 7. 5 चेंडू 7 धावा. अंतिम चेंडू असेल. गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे सिद्धांत. अंतिम चेंडू घेऊन सिद्धांत. यावेळेस मोठा फटका. त्या ठिकाणी सुंदर असा झेल. विकेटचं पतन. ऋतिकच्या खेळीचा अंत. ऋतिक बॅक टू पॅव्हेलियन. डीजे हा सामना अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लबने जिंकला. तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आमचे ASC लाईव्ह वाले दादा यांच्याकडून. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रज्वल. व्हाईट बॉल आहे. प्लस चला 2 धावा आत्ताच्या. आणखीन एक गडी बाद त्रिफळाची. प्रज्वल बॅक टू पॅव्हेलियन. चला 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. तर जर्सी क्रमांक 45 अर्थातच सुनील कांबळे मैदानामध्ये दाखल. यावेळेस मोठा फटका आणि आणखीन एक विकेट. चला आता बॅक टू पॅव्हेलियन सुनील कांबळे.
तर आणखीन एक विकेटचा पतन धावबादच्या स्वरूपामध्ये. चार चेंडू टुडुगो. चार बॉल झालेत. पहिला बॉल वाईड होता. चला तर अंतिम चेंडू. चला एक चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. तर मयांक चेंडू खाली येतोय. आणखीन एक विकेटचं पतन. अभिनंदन 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 टीम विकास संघ कुरतडे या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर थेट फायनल मध्ये या संघाने फेरी गाठलेली आहे आणि सामना अर्थातच कुरतडे क्षमा असावी सेमी फायनलचा सामना कुरतडे अर्थातच सिद्धार्थ खानू या दोन्ही संघांमध्ये होईल. तर हा सामना आपण उद्या सकाळी चला उद्या सकाळी थेट 8 वाजता पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्या.